आहाराचे संस्कार घरातूनच होतात. लहान मुलांच्या आहाराबाबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे त्यांच्या आहाराची बदलती गरज. वाढत्या वयानुसार आहारातून मिळणाऱ्या ऊर्जेचे प्रमाण वाढत जातं. त्यांच्यावर आहाराचे संस्कार घरातूनच सुरू होतात. एखाद्या पदार्थाची निवड, आहारातील वेगवेगळे समज, गैरसमज यांची सुरुवात घरातूनच होते. त्यामुळे पालक म्हणून आहाराबाबत सहज असणं आवश्यक असतं. लहान मुलांच्या आहारातील तक्रारी अनेकदा लाडिक स्वरात सांगितल्या जातात. त्याला पालेभाज्या आवडतच नाही, आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय त्याचं जेवणच पूर्ण होत नाही, ती फक्त भातच खाते, ती फक्त बटाटाच खाते. या लाडिक तक्रारीतून मुलांना बाहेर काढून सकस आहाराचं महत्त्व समजावणं आवश्यक असतं. आहारशास्त्रातील बदलत्या संशोधनानुसार मुलांना लहानपणापासून दिलं जाणारं खाण देखील बदललेलं आहे. याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया. हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी आरती. माझ्या द स्मार्ट गृहिणीवर चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. आहाराचे संस्कार हे घरातूनच होते. पालक म्हणून आहाराबाबत जागृत असणं आवश्यक असतं. सकस आहाराचे महत्त्व जाणून घेऊया. नंबर 1, किडलेले दात. लहान मुलांच्या आहारशैलीवर पालकांचा होणारा परिणाम सांगताना आणखी एक किस्सा आठवतोय. 2020 साली 6 वर्षाच्या तीर्थाला तिचे पालक माझ्याकडे घेऊन आले होते. तिचे सगळे दात वेगवेगळ्या रंगाचे होते. तिचे दुधाचे दात पूर्णपणे किडल्यामुळे दंतवैद्यांनी सगळे दात काढून नवे रंगीत दात बसवून दिले होते. तिला पूर्ण वेळ फक्त द्रव पदार्थ खाण्याची अटकळ असल्यामुळे तिचे पालक आहारात काय काय हवंय याचा सल्ला घेण्यासाठी आले होते. तिच्या दातांबद्दल सांगताना निखिल त्रासून म्हणाला, कसं काय माहिती नाही, माझी कोक प्यायची सवय इतकी पटकन लागली तिला. पाण्याऐवजी फक्त कोक आणि पेप्सी इतकं प्यायची. त्याने एवढं नुकसान होईल वाटलं नव्हतं. नंबर 2, सकस आहाराचे नियोजन. निखिल हे सांगताना तीर्थाच्या आईच्या स्वातीच्या डोळ्यात मात्र पाणी होते. तरी मी तुला सांगत होते, तिच्यासमोर कोक पेप्सी पिऊ नकोस. पण माझं ऐकशील तर खरं. रोज चॉकलेट, जेवल्यानंतर चॉकलेट शेक, पाणी तर नकोच असतं तिला. स्वाती नाराज स्वरात म्हणाली. आणि लहान खोरी तीर्था, तिच्या विश्वात मात्र हे सगळंच नवीन होतं. आपले दात तर रंगीत आहेच, हे वेगळं आहे. पण नेमकं काय चुकले याबद्दल निरागस कुतूहल होते. तिच्या आहारातील बदल सुचवताना फक्त स्ट्रॉ वापरण्याचा सल्ला असल्यामुळे सकस आहाराचे नियोजन करणं थोडं आव्हानात्मक होते. नंबर 3, वाढीसाठी पोषक आहार. नंबर 3, तीर्थाचं उदाहरण पाहता लहान मुलांच्या आहारात केवळ फॅड म्हणून नव्हे तर सवय म्हणून सकस आहाराची सुरुवात पालकांपासून व्हायला हवी. हे अधोरेखितच होत राहतं. जीवनशैली अंगीकारताना आपल्या आजूबाजूला सहज उपलब्ध असणाऱ्या अन्नपदार्थाबद्दल, त्यांच्या आहारातील वापराबद्दल आपण आग्रही असायला हवं. लहान मुलांच्या वाढीसाठी पोषक आहार आवश्यक आहे. म्हणजे नेमकं कसं ते जाणून घेऊ. पण नेमकं कशासाठी हे आधी जाणून घेऊया. नंबर 4, वाढतं वजन हे परिमाण. नवजात अर्भकाचं वजन पहिले 6 महिने ते 1 वर्षापर्यंत वाढतं. या वयात पोषक तत्वाची आवश्यकता इतर कोणत्याही वयोगटापेक्षा अधिक असते. आईच्या दुधामधून आवश्यक संप्रेरके, प्रथिने यांचा पुरवठा होतोच. मात्र जेव्हा मूल हळूहळू अन्नपदार्थ खायला शिकतं तेव्हा त्यांच्या आहारात कॅल्शियम, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, लोह, झिंक, विटॅमिन्स आणि खनिजे यांचे प्रमाण उत्तम असणे आवश्यक असते. बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढणे, हाडांची वाढ होणे, मेंदूला चालना मिळणे, ऊर्जेचा भरपूर पुरवठा होत राहणे, शरीरातील पेशींची वाढ उत्तम होणे आणि पेशींचे आरोग्य उत्तम राहणे यासाठी आहार महत्त्वाचा आहे. बाळाचे आरोग्य उत्तम असण्याचं एक परिमाण म्हणजे बाळाचं वाढतं वजन.
पहिल्या 6 महिन्यात सरासरी 6 ते 8 किलो आणि एका वर्षापर्यंत सरासरी 11 किलोग्रॅम इतके वजन वाढणे अपेक्षित असते. अर्थात त्यासाठी आईचा आहार देखील तितकाच महत्त्वाचा असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट गृहिणीवळ या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.